नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूयाच्या काही ठळक बातम्यांकडे. नागपूरच्या कोराडी ते नागपूर मुख्य मार्गावर फ्लायओव्हरचं काम सुरू असल्यामुळे नागरिकांसाठी गंभीर संकट निर्माण झालंय. कोराडी नाकाजवळ रस्त्याचं बांधकाम सुरू असल्यामुळे मुख्य हायवे पूर्णपणे बंद झाला आहे. पण पोलिसांचा निष्काळजीपणा तरीही स्पष्ट दिसते. रस्त्यावरील अरुंद मार्गावर नागपूरकडे जाणारी वाहने रॉंग साइडने प्रवास करत आहेत आणि धक्कादायक म्हणजे व्हिडिओत एक चक्क पोलीस कर्मचारी रॉंग साइडवर गाडी चालवताना दिसतोय. जे नियम बनवतात तेच जर नियम मोडत असतील तर नागरिकांकडून शिस्तीची अपेक्षा कशी करायची. याच दरम्यान कोराडीहून नागपूरकडे जाणारा सरळ रस्ता सुद्धा अरुंद आहे, पण पोलीस कर्मचारी तिथे थांबलेले आहेत. बिना हेल्मेट, ट्रिपल सीट आणि कार चालकांवर चालान करतात. पण जिथे लोकांचा जीव धोक्यात आहे तिथे कोणतीही माहिती किंवा वाहतूक मार्गदर्शन नाही. हेच दाखवून येतं की पोलिसांचा फोकस सुरक्षा नाही तर महसूल वाढवण्यावर आहे. आणि दुर्दैवाने निष्काळजीपणाचा परिणाम आज सकाळी प्रत्यक्ष दिसलं. जे की सकाळी 9:30 वाजता एक व्यक्ती रॉंग साइड वरून येत असताना समोरून येणारा ट्रकला धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात योग्य सूचना आणि वाहन नियंत्रणामुळे टाळता आला असता. एकही चेतावणी फलक नाही, येथे एकही रॉंग साइड बंद आहे असा एकही बोर्ड लावलेला नाही. रस्ता आधीच अरुंद आणि रॉंग साइड वर जाणारी वाहने भीषण अपघातासाठी तयार. सरळ शब्दात सांगायचं तर रस्ता बंद आहे पण जबाबदारी ही बंदच दिसते. कोराडी पोलीस नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कधी घेणार? अपघातानंतर कार्यवाही किंवा आधीच खबरदारी? ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7, नागपूर.